श्रीराम. नमस्कार. प्रश्न असा आहे की लग्न कुंडली नसली तरी चंद्रकुंडलीच्या अभ्यासाने काही गोष्टी कशा शिकता येतात ते उदाहरण देऊन आम्हाला शिकवा. प्रश्न अत्यंत चांगला आहे. यामागचं कारण आपण फेसबुक पेजवर माझ्या काही अशी आर्टिकल्स वाचली असतील की ज्या व्यक्तींच्या लग्नकुंडल्या उपलब्ध नव्हत्या पण कन्फर्म जन्म तारीख माहिती असल्यामुळे चंद्रकुंडली आपण मांडू शकलो आणि तरीही त्यांच्या आयुष्यात घडलेल्या काही महत्वाच्या बाबी, काही महत्वाच्या घटना आपण त्या चंद्रकुंडलीवरनं तर पाहिल्याच, पण त्या योगाने आपल्याला काही ग्रहयोगांचं ऍप्लिकेशन हे शिकता आलं. तर त्यामुळे अभ्यासाच्या दृष्टीने अनेकदा चंद्रकुंडली आपल्याला खूपच मदत करते. ग्रहयोगांचं ऍप्लिकेशन, ग्रहयोगांचं ऍक्च्युअल प्रत्यंतर शिकण्यासाठी लग्न कुंडली ही महत्वाची आहेच, त्याला वादच नाही. पण त्या लग्न कुंडली असताना सुद्धा, ती लग्न कुंडली असताना सुद्धा चंद्रकुंडलीकडे दुर्लक्ष करता येतं का? की लग्न कुंडली आहे म्हणून चंद्रकुंडली संपूर्णतः दुर्लक्षिली असं चालतं का? तर तसं खरं तर नाही. बहुतेक वेळेला, बहुतेक प्रश्नांमध्ये लग्न आणि चंद्र या दोघांचा अभ्यास करून अतिशय सटीक उत्तरापर्यंत आपल्याला जाता येतं. कित्येक वेळेला चंद्रकुंडलीचा अभ्यास करून आपल्याला काही योगांचं कन्फर्मेशन मिळत असतं की हे घडेलच आणि ते घडतं. आणि याचसाठी आपलं फलज्योतिषाचे महत्वाचे नियम उत्तरार्ध हा जो खंड 5 आहे आपल्या ग्रंथमालेतला, त्यात चंद्रकुंडलीचा वापर कसा करायचा यावर स्वतंत्र 2 प्रकरण आणि भरपूर कुंडल्या आपण सॉल्व्ह केलेल्या आहेत, ते याच कारणासाठी. पण असं होतं की काही काही वेळेला काही व्यक्तींच्या लग्न कुंडल्या उपलब्ध नसतात. त्यांची जन्म वेळ ठाऊक नसते, जन्म तारीख पक्की ठाऊक असते. त्याबद्दल संदिग्धता नसते. काही काही वेळेला तर स्थळ सुद्धा ठाऊक असतं. या माणसांनी आयुष्यात काहीतरी विशेष केलेलं असतं किंवा त्यांच्या आयुष्यात काही घटना अशा घडलेल्या असतात की ज्या ज्योतिषी म्हणून आपली उत्सुकता चाळवतात की ते ग्रहयोग अभ्यासायला हवेत असं आपल्याला वाटतं. अशा वेळेस त्यांची चंद्रकुंडली मांडता येते आणि ती बरंच काही शिकवून जाते. त्याचंच उदाहरण आज आपण पाहणार आहोत. पण त्याच्या आधी एक अनाउन्समेंट की गोचरी वर्ण फलित आणि कालनिर्णय हे दोन्ही अत्यंत डीपली शिकवणारे आपले सविस्तर वर्ग, स्पेशल वर्ग 7 डिसेंबर 2025 पासून सुरू होत आहेत. ते 4 महिने असतील. तर ते मिस करू नका. ज्यांना ज्यांना ऍडमिशन घ्यायचे त्यांनी खालच्या नंबरवर संपर्क साधा. आम्ही सर्व माहिती तुम्हाला तिथे पाठवू. आता आपल्या मूळ मुद्द्याकडे, की अशी कोणाची कुंडली घ्यायची, तर कोणाचीही घेता येते. अगदी स्पष्ट सांगायचं तर कारण लग्न कुंडलीतले ग्रहयोग हे चंद्र कुंडलीकडनं सुद्धा प्रत्येकाच्या पत्रिकेत अभ्यासावेच लागतात तसं पाहायला गेलं तर. किंबहुना कित्येक वेळेला तर चंद्रकुंडली अधिक दृग्गोचर होत असते त्यांच्या लाईफ इव्हेंट्समध्ये. तर एक आधुनिक काळातलं आणि थोडं हटके उदाहरण घ्यावं असं मनामध्ये आलं, म्हणून एक फेमस युट्यूबर आहे, व्लॉगर आहे, आणि आधुनिक काळात तो वय अत्यंत लहान असताना सुद्धा अत्यंत फेमस झालेला आहे. बिहारच्या अत्यंत गरीब एरियातनं आलेला पुढे अत्यंत लहान वयामध्ये, म्हणजे जवळजवळ वयाच्या 23शी पर्यंत त्याने 168 देश फिरून झालेले आहेत त्याचे. युट्यूबमध्ये त्याचे व्हिडिओ अत्यंत प्रसिद्ध आहेत. तुमच्यापैकी बहुतेकांनी त्याचे व्हिडिओ पाहिले सुद्धा असतील. हिच हायकिंग करत मोस्टली तो फिरतो. त्यामुळे ग्राउंड लेवल रिअल एक्सपिरियन्स असलेली ही व्यक्ती, की वयाच्या 16व्या 17व्या वर्षी प्रवासाला सुरुवात केली भारतामध्ये आणि त्यानंतर 23 वयापर्यंत म्हणजे 7-8 वर्षांमध्ये त्याचे जवळजवळ 168 देश फिरून झालेले आहेत. याचा अर्थ युनिक काहीतरी आहे. याची जन्म तारीख पक्की ठाऊक आहे, आपल्याला कन्फर्म माहिती आहे. जन्म वेळ ठाऊक नाहीये, त्याचं इव्हन स्थळ पण माहितीये. तर अशा एका व्लॉगरची आपण पत्रिका पाहू शकतो. मी ना स्क्रीन शेअर करतो म्हणजे तुम्हाला कुंडली दिसेल त्याची. मला एकच मिनिट द्या स्क्रीन शेअरिंगसाठी. सो ही त्या व्लॉगरची कुंडली आहे. किमान पक्षी आपण ह्या बाबतीत काय काय गोष्टी ह्यामध्ये पाहू शकतो, तर एकतर प्रचंड प्रवास, की 168 देश ही सोपी गोष्ट नाहीये आणि ते सुद्धा हिच हायकिंग करत अत्यंत लो कॉस्ट मध्ये फिरणं. म्हणजे टिपिकल टुरिझम नव्हे तर ट्रॅव्हल, कोअर ट्रॅव्हल ज्याला आपण म्हणतो तसं. अर्थातच या सगळ्या प्रवासामध्ये त्याचा अनेक लोकांशी संबंध आला, अनेक संस्कृतींशी संपर्क आला. सोशल मीडियातून खूपच जास्त प्रसिद्धी मिळाली. अनेक जणांनी
अनेक जण त्याला आता ओळखतात, ज्यांना हे डोमेन आवडतं, हे जॉनर आवडत आहे. वयाच्या 16व्या-17व्या वर्षी त्यांनी प्रवासाला सुरुवात केली. त्यांच्या जन्माच्या दिवशी, त्यांची जन्मतारीख आहे 2 डिसेंबर 2002, वय लहान आहे. त्या दिवशी संबंध दिवस चंद्र हा तुळ राशीमध्ये आहे, त्यामुळे राशीबद्दल संदिग्धता तर काहीच नाहीये. त्या अनुषंगाने ही चंद्रकुंडली इथे मांडलेली आहे. ही चंद्रकुंडली आहे, बाय द वे. आता ह्या कुंडलीमध्ये त्याच्या आयुष्यात घडलेल्या मोठा प्रवास, सततचा प्रवास, दीर्घकाळासाठी भरपूर झालेला प्रवास, अनेक संस्कृतींशी संपर्क, या सगळ्या गोष्टी चंद्रकुंडलीवरनं तर आपण पाहणारच. इतकं मोठं फळ त्याच्या लग्न कुंडलीतही असेलच, पण ती कुंडली काय आहे आपल्याला ठाऊक नाही. चंद्रकुंडलीमध्ये पण त्याचे पडसाद उमटल्याशिवाय इतकी मोठी घटना आयुष्यामध्ये सातत्याने घडणं अवघड असतं. त्या अर्थी चंद्रकुंडली ही बोलकी असली पाहिजे. अभ्यासक या नात्याने ह्या गृहीतकाने जरी आपण प्रवास केला, तरी खरंच आपल्याला काही गवसतं का हे आपण पाहूया. ओढाताण करून उगाच शिक्कामोर्तब करायचं नाही कशावर तरी. पण खरंच आपल्याला काही गवसतं का? तर त्यांची रास आहे तूळ. काय काय महत्वाचे ग्रहयोग आपल्याला ह्या कुंडलीत दिसतात, तिथून आपण सुरुवात करूया. की त्यांची रास आहे तूळ. आता दिवसभरामध्ये जन्म कुठल्या वेळेचा आहे हे ठाऊक नसल्यामुळे चंद्राचे अंश तेवढे महत्वाचे नाहीत आपल्या अनालिसिससाठी. पण एवढं निश्चित की तुळेतच शुक्र आहे. म्हणजे राशीस्वामी शुक्र हा चर राशीत स्वराशीचा आहे. आणि अर्थातच चंद्राकडनं त्यामुळे तो मालव्य योगात पण जाईल. आणि त्याच्यासोबत मंगळ आहे. शुक्र मंगळ युती चर राशीमध्ये आहे, म्हणजे ती लग्नेश सप्तमेशाची चंद्राकडनं युती होते. नोट करू फक्त आपण, आता त्याचा अर्थ काय हे नको पाहूया, ते पुढे बघू. वृश्चिक राशीमध्ये रवी आणि केतू यांची युती आहे. त्याचप्रमाणे बुध आणि प्लुटो यांची युती आहे. आणि एकंदरीत रवी केतू सारखे ग्रह असल्यामुळे हे स्टेलियम, म्हणजे चारही ग्रह जणू काही युतीत आहेत असं धरायलाही हरकत नाही, कारण त्यांना ऑर्ब फार जास्त असतो रवी आणि केतूला. पण तरी अगदी अंशात्मक विचारात घेतलं तर रवी आणि केतू यांची अंशात्मक युती 1 अंशाच्या फरकाने, आणि बुध प्लुटो यांची सुद्धा जवळजवळ 1 ते 2 अंशाच्या फरकाने युती ही स्पष्टपणे दिसतीये. नोटीस करण्यासारखा भाग म्हणजे बुध ज्येष्ठा नक्षत्रात आहे. चतुर्थामध्ये नेपच्यून आहे, तो साहजिकच आहे, शुक्राच्या अंशात्मक केंद्रयोगात आहे. कदाचित चंद्राच्याही असू शकतो, पण ते तूर्त इग्नोर करू. पंचमातला हर्षल हा मंगळाच्या नवपंचम योगात आहे, आणि हाच हर्षलची भाग्यातल्या शनीशी नवपंचम योग आहे. शनी भाग्यस्थानात मिथुन राशीचा आहे, वक्री आहे. आणि दशमामध्ये गुरु आश्लेषा नक्षत्रात कर्क राशीत उच्च आहे. आता ही ग्रहस्थिती पाहिल्यानंतर प्रधान काही गोष्टी आपल्याला लक्षात येतात. प्रवास, सततचा प्रवास, दीर्घकाळाचा प्रवास, जगप्रवास, ह्या दृष्टीने कुंडलीमध्ये तृतीय स्थान, नवम स्थान, 12वं स्थान आणि त्या खालोखाल सप्तम स्थान किंवा जोडीनं सप्तम स्थान महत्वाचं असतं. त्यामुळे 3, 7, 9, 12 ही स्थानं अत्यंत महत्वाची ठरतात प्रवासाच्या दृष्टीने. इथे तर जगप्रवास आहे आणि अनेक देशांमध्ये झालेला प्रवास आहे. त्या दृष्टीने तर ह्याला महत्व येतच. प्रवासाचे प्रमुख कारक ग्रह होतात. सगळ्यात प्रधान ग्रह तो म्हणजे बुध. का होतो प्रवासाचा कारक हे आपण फलज्योतिषाचा संपूर्ण अभ्यासक्रम खंड 1 मध्ये सविस्तर उलगडलंय, की बुधावरूनच का प्रवास पाहतात. आणि त्या खालोखाल कारक होतो चंद्र. आता कुंडलीमध्ये बुध नुसता प्रवासाचा कारक नाहीये, तर तो कारक असताना नवम आणि व्यय या 2 प्रवासाच्या स्थानांचा मालकही आहे. त्यामुळे अर्थातच अशा बुधावर प्रवासाची मोठी जबाबदारी येते. प्रवास या कारकत्वाबद्दल बोलण्याची मोठी जबाबदारी येते. भावेश आणि कारक यांची सांगड कशी घालायची हे आपल्या फलज्योतिषाचा संपूर्ण अभ्यासक्रम खंड 5 मध्ये एका स्वतंत्र प्रकरणात अनेक कुंडल्यांसह उलगडलेला आहे. अत्यंत महत्वाचा तो अनुभवी नियम आहे. तो तुम्ही आवर्जून अभ्यासा. तुम्हाला अनेक गोष्टी प्रिडिक्शनच्या सोप्या होतील. जसं इथे बुध हा नुसता प्रवासाचा कारक नाही, तर तो नवमेश पण आहे ह्या कुंडलीचा आणि व्ययेश पण आहे. अधिकच बोलका होतो प्रवास आणि दूरचे प्रवास याबद्दल. आता हा बुध आहे वृश्चिक राशीत 25 अंश. या बुधाचा कुंडलीमधला तृतीयेश आणि गुरु, बुध चंद्राखालोखाल गुरु प्रवासाचा आणि दीर्घ पल्ल्याच्या प्रवासाचा कारक असतो. यामागचं कारण, गुरु हा आकाश तत्वाचा व्यापकता दर्शवणारा ग्रह आहे.
त्यामुळे गुरु सुद्धा प्रवास दर्शवतो हे बऱ्याच नवीन अभ्यासकांना ठाऊक नसतं. कारण पुस्तकात कुठे ते वाचलेलं नसतं. पण बुधचंद्रा खालोखाल कित्येकदा गुरु प्रवास दाखवतो आणि तो प्रवासामध्ये व्यापकता आणतो, तो मोठे प्रवास करवतो. कारण ते त्याचं नेचर आहे. ह्या कुंडलीमध्ये हा आकाशतत्वाचा गुरु एकतर कुंडलीचा तृतीयेशच आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट नीट बारकाईने तुम्ही पाहाल तर नवमेश, व्ययेश आणि कारक असणारा बुध आणि तृतीयेश म्हणजे अर्थात महत्वाचा भावेश असणारा गुरु यांचा अंशात्मक नवपंचम योग आहे. कारण बुध 25 अंशावर आणि गुरु 24 अंशावर असे दोघेही, एक आश्लेषा नक्षत्रात एक ज्येष्ठा नक्षत्रात, असा हा योग आहे. नवपंचम योग, तृतीयेश नवमेशाचा योग, तोही नवपंचम सारखा कंड्युसिव्ह योग. ह्या योगात सुद्धा प्रवास अंतर्भूत असतो कित्येकदा. हा एक्सप्लोरेशन अंतर्भूत आहे. नवपंचम योगामध्ये एक्सप्लोरेशन हे बाय डिफॉल्ट अंतर्भूत आहे. त्यामुळे एक्सप्लोरेटरी नेचरचा ह्यांचा प्रवास हा ह्याच नेचरचा आहे, अजून वेगळा कुठल्या नेचरचा आहे. त्यामुळे ते दर्शवणारा हा एक अत्यंत प्रधान योग, अत्यंत टाईट आस्पेक्ट आहे हा नवपंचम योगाचा. तो ऑपरेटेड आहे ह्या कुंडलीत. पण त्याच जोडीनं एक अत्यंत महत्वाचा योग जो ह्या नवपंचम योगाची धार कैक पटीने वाढवतो, तो योग म्हणजे चंद्राचा तृतीयेश होऊन गुरु उच्च राशीमध्ये आहे. आता तुमच्याशी बोलताना काही कुंडल्या समोर येत आहेत म्हणून सांगतो. माझ्याच नातेवाईकांपैकी एक जण, त्यांचं तूळ लग्न आहे. तृतीयेश गुरु दशमामध्ये उच्चीचा. मार्केटिंग मधला व्यवसाय असल्यामुळे ते सतत फिरत असतात, सतत भ्रमंतीवर असतात. तृतीयेश गुरु दशमात उच्चीचा. दुसरी एक परिचित व्यक्ती आमच्या पूर्वीच्या कॉलनीमध्ये राहायची. त्यांची पण सेम कुंडली तूळ लग्नाची आणि दशमामध्ये उच्चीचा गुरु, त्यांच्या गुरुसोबत केतू पण आहे, इफ आय एम नॉट रॉंग. आणि ते एका मोठ्या कंपनीमध्ये सप्लाय चेन मॅनेजमेंटचे हेड आहेत. सो त्या फंक्शनचे फंक्शनल हेड आहेत. सो अगेन प्रवास, नेआण याच्याशी संपर्क आला. अशा अनेक कुंडल्या तुम्हाला सापडतील. कारण तृतीयेश गुरु असताना तो उच्च राशीचा आहे. अशा गुरुचा नवमेश आणि व्ययेश बुधाशी नवपंचम योग आहे. आता हाच योग मुळात व्यक्तीचे भरपूर प्रवास होतील, दीर्घ प्रवास होतील हे दाखवतो. ह्याला पोषक योग कुठले कुठले आहेत, किती गोष्टी आपल्याला अभ्यासता येतात ह्या कुंडलीवरनं ते पहा. कुंडलीचा योगकारक वगैरे हा भाग वेगळा आहे. पण शनी म्हणून नॅचरल कारकत्व जर एखाद्या ग्रहाचं बघितलं तर शनी आणि राहू हे भिन्न संस्कृतींशी संपर्क आणू शकणारे ग्रह आहेत. आणि याचं स्थान आहे प्रधान स्थान, नवम स्थान. ह्या कुंडलीमध्ये नवम स्थानातच शनी, तोही वक्री आणि तोही मिथुन या प्रवासाला पोषक राशीचा आहे. कालपुरुषाच्या कुंडलीत नैसर्गिक तृतीय स्थानात येणारी ही रास ती ह्या कुंडलीत नवम स्थानात आहे, त्यात तिथे शनी आहे. त्यामुळे भिन्न संस्कृतींशी संपर्क हे या मिथुनेच्या नवमातल्या शनीचं एक फळ होतं. त्यात तो वक्री आहे. त्यात नवमांश वगैरे पोषक आहेच, त्याला नक्षत्र नवमांश, तो भाग वेगळा. पण मुळातच भाग्यस्थानातला मिथुनेचा वक्री शनी हा भिन्न संस्कृतीशी संपर्क आणू शकतो व्यक्तीचा. हा एक योग इथे बनतो, तो तुम्हाला अभ्यासाला आला. ह्याच योगाला पूरक योग ह्या कुंडलीमध्ये आहे. कारण विविध प्रकारच्या व्यक्तींशी संपर्क येतो, विविध प्रकारच्या बिलीफ सिस्टीमशी संपर्क येतो, कल्चरशी संपर्क येतो. इथे नवम स्थान तर उपयोगी ठरतंच, पण ऍट द सेम टाइम सप्तम स्थानाचा रोल अत्यंत महत्वाचा असतो. आणि या कुंडलीमध्ये चंद्राकडनं बघताना लग्नेश म्हणजेच राशीस्वामी शुक्र लग्नात सप्तमेशाच्या युतीत आहे पूर्णपणे. लग्नेश सप्तमेश योग हा लोकसंपर्कासाठी खूप चांगला योग असतो, विशेषतः तो जर सुस्थितीतला योग असेल तर. ह्या कुंडलीत त्याला बिघडला म्हणण्याचं कारण कुठलंच नाहीये, स्पष्ट विचारात घेतलं तर. त्यामुळे हा जो शुक्र मंगळ लग्नेश सप्तमेश संपर्क योग आहे ह्या कुंडलीमध्ये, युती योग आहे, हा सुद्धा अनेक व्यक्तींशी व्यक्तीचा संपर्क येईल. त्यात तो चर राशीमध्ये आहे, त्यात चंद्रही तिथेच आहे, हा योग दाखवतो. आणि तुमच्यापैकी जे अधिक बारकाईने बघणारे असतील त्यांच्या कुंडलीमध्ये त्यांना इथे प्लुटोचं महत्व पण लक्षात आलेलं असेल. प्लुटोला आपण म्हणतो की जागतिक स्तरावर घटना घडवणारा ग्रह, किंवा एखाद्या घटनेचं स्वरूप हे मॅसिव्ह लेवलला किंवा पृथ्वी व्यापून टाकेल अशा लेवलला, किंवा मेजर एरिया व्यापेल, अनेक देश व्यापेल अशा लेवलला एखाद्या घटनेची व्याप्ती तो पसरवू शकतो, असा ग्रह आपण मानतो. हे झालं त्याचं बीज स्वरूपातलं कारकत्व. तुम्ही ज्या वेळेला प्लुटोचा
इन्फ्लुअन्स असलेल्या व्यक्ती पाहाल, त्यांच्या आयुष्यात घटना घडलेल्या पाहाल, तेव्हा हे बीज अनेक प्रकारे आविष्कारित झालेलं तुम्हाला वेगवेगळ्या व्यक्तींच्या माध्यमातून दिसून येईल. प्रत्येक वेळेला प्लुटो म्हटलं की क्रिमिनॅलिटी, किंवा प्लुटो म्हटलं तर डिझास्टर्स, किंवा प्लुटो म्हटलं तर नॅचरल इश्यूज, किंवा मोस्टली निगेटिव्ह इश्यूज नसतात, नीड नॉट बी. कित्येक वेळेला एखाद्या व्यक्तीचं एखादं कार्य जेव्हा जागतिक स्तरावर जातं किंवा ते मोठ्या व्यापक लेवलला जातं, तिथे अनेक देशांची इन्व्हॉल्वमेंट होते, तेव्हा सुद्धा प्लुटो कार्यरत असताना आढळतो. प्लुटो बद्दल अनेक गोष्टी आपल्या खंड एक मध्ये खूप बारकाईने मी दिलेल्या आहेत. खूप वेगवेगळी उदाहरणं प्लुटोची दिलेली आहेत. ती आवर्जून परत एकदा वाचा. ज्यांनी अभ्यासला असेल आणि विसरले असतील ते नसतील, त्यांनी आवर्जून खंड एक अभ्यासा. इथे प्लुटोचं कारकत्व कसं अनुभवाला आलं, तर नवमेश बुध आणि व्ययेश असणारा बुध प्लुटो युक्त आहे. आता एखादा म्हणेल की ह्या योगामध्ये प्लुटोची इतर कारकत्व पण अनुभवाला येणार नाहीत का, तर येऊ शकतात. पण तो भाग आत्ताचा नाही आपला डिस्कशनचा. पण एक आविष्कार प्लुटोच्या कारकत्वाचा विशेष लक्षात येणारा आहे, तो म्हणजे ह्यांचा प्रवास हा जागतिक पातळीवर गेला. 168 देश आतापर्यंत फिरून झालेले आहेत त्यांचे, हिच हायकिंग करत आणि कोर रिअल ग्राउंड लेवल एक्सपिरियन्स घेत. आणि त्या छोट्या छोट्या ट्रिप्स पण नाहीयेत, दीर्घकालीन प्रवास आहे तो, सततचा सातत्याने चालणारा प्रवास आहे. अशा गोष्टी ह्या अत्यंत वेगळे एक्सपिरियन्सेस माणसाला देऊ शकतात. हा प्लुटो व्ययेश बुधाच्या पूर्ण युतीत आहे आणि त्याची दिशा फलिताची ही माझ्या मते अत्यंत पॉझिटिव्ह साईडला गेलेली आहे, कारण ह्या प्लुटोचा आणि बुध प्लुटो युतीचा गुरुशी असणारा नवपंचम योग प्लस गुरुची त्याच्यावर असणारी दृष्टी, त्यामुळे एकीकडे बुध प्लुटो युती, एकीकडे गुरु प्लुटो नवपंचम योग, व्ययेश प्लुटो युती आणि व्ययशाशी असणारा प्लुटोचा संपर्क गुरुच्या दृष्टीमध्ये. त्यामुळे जागतिक स्तरावर हे फिरणं, प्रवास, एक्सपिडिशन, हायकिंग हे सगळं जागतिक स्तरावर गेलं आणि मोठी प्रसिद्धी त्याला मिळाली. अनेक इतर गोष्टी सुद्धा यांच्या कुंडलीमध्ये बारकाईने अभ्यासण्यासारख्या असतात. म्हणजे एक मी तुम्हाला फक्त एक उदाहरण देतो. तुमच्यापैकी ज्यांनी यांचे व्हिडिओ बारकाईने पाहिलेले असतील ना, त्यांच्या लक्षात येईल, बोलताना किंवा व्यक्त होताना, म्हणजे थोडक्यात इम्प्रॉम्प्टू व्यक्त होताना ह्यांना बोलायचं असतं एक, आणि यांच्या तोंडातनं शब्द उलटे येतात पटकन. ओके. म्हणजे मी तिथे गेलोच्या ऐवजी तो तिथे, मी तिथे आला. ओके, अशा पद्धतीचं उदाहरण फक्त दिलं मी तुम्हाला. हा जो उलटा विचार आहे त्याच्यामध्ये एक दोन कारणं मला प्रामुख्याने आढळतात. त्यातलं एक म्हणजे पंचमातला हर्षल आणि पंचमेशाच्या नवपंचम योगातला. मी फक्त तुम्हाला पॉइंटर्स दाखवतोय, तुम्ही त्याचं ऍप्लिकेशन कसं करायचं ते तुम्ही पहा. हाच पंचमातला हर्षल आणि पंचमेश शनी वक्री असणं हा फॅक्टर हे दाखवतो की ह्यांनी शिक्षण अर्धवट सोडून दिलं, शिक्षण संस्थेमध्ये भरलेले पैसे घेतले आणि घरी न सांगता सुरुवातीचे काही वर्ष प्रवास केला. हे शिक्षण अर्धवट सुटणं हे पंचमेश आणि चतुर्थेश शनी वक्री असण्याचं फळ आहे. त्याचप्रमाणे तृतीयेश दशमात उच्चीचा आणि पंचमेश नवमामध्ये बलवान, वक्री आहे पण बलवान आहे. त्यामुळे कीर्तियोग पण एक प्रकारचा कुंडलीमध्ये फॉर्म होतो, तोही यांच्याबद्दल अनुभवाला येतो. इतर अनेक बाबती ज्यांना कळलं असेल की मी ह्या कुठल्या व्यक्तीची कुंडली मांडलेली आहे, मी नाव केवळ यासाठी घेतली नाही किंवा की मला तेवढा वेळ नाही मिळाला किंवा तेवढी ऑपॉर्च्युनिटी नाही मिळाली की मी त्यांची परमिशन घेईन की मी तुमचं नाव ह्या व्हिडिओसाठी वापरू का, म्हणून केवळ मी नाव घेत नाहीये. पण ज्यांना कोणाला कळलं असेल, पॉइंटर मिळाला असेल, त्यांना कळलं असेल की इतरही अनेक गोष्टी ह्यांच्या आहेत ज्या जुळू शकतात कुंडली. फॉर एक्झाम्पल, धनस्थानातले रवी केतू बुध, आणि त्यांच्या व्हिडिओमध्ये बऱ्याचदा ते एक गोष्ट करताना दिसतात, ती गोष्ट मॅच होऊ शकते किंवा शुक्र मंगळ तुळेचे, ती गोष्ट मॅच होताना दिसते. सो सांगायचा मुद्दा असा आहे की ह्या गोष्टी चंद्रकुंडलीवरनं जर आपल्याला कळू शकतात, तर त्यांनी होतं काय, तर आपल्याला ग्रहयोगांचं ऍप्लिकेशन लक्षात येतं. ग्रहयोग किती वेगवेगळ्या प्रकारे फळू शकतात हे केवळ लग्न कुंडलीच असेल तरच अभ्यासता येतं असं नाहीये. काही काही वेळेला त्याचा अभ्यास, रादर कित्येक वेळेला त्याचा अभ्यास चंद्रकुंडलीवरनं सुद्धा करता येतो. सो आय होप मी तुमच्या म्हणजे या प्रश्नाचं उत्तर एक वेगळी कुंडली मांडून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही अशा कितीतरी जणांच्या पत्रिका अभ्यासू शकता. रादर मी तर तुम्हाला एक स्ट्रॉंगली सांगेन की प्रत्येक कुंडली ही लग्नाप्रमाणे जशी अभ्यासतात तशी चंद्राकडनं सुद्धा अभ्यासा.
त्याच्या पुढे रवीकडनं पण विचार करता येतो, पण तो भाग वेगळा आहे. त्याच्यावर कधीतरी नंतर बोलूया. तर आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. माझी एक तुम्हाला रिक्वेस्ट आहे, आपले हे व्हिडिओ अभ्यासकांसाठी बनवलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला खरंच वाटत असेल की हे नॉलेज इतरांपर्यंत पोहोचावं, तर प्लीज हे व्हिडिओ शेअर करा नवीन अभ्यासकांशी, तुमच्या परिचित अभ्यासकांशी. कमेंटच्या माध्यमातून मला आवर्जून तुमचे मतं, तुमचे अभिप्राय, तुमच्या रिक्वेस्ट कळवत राहा. चॅनलही सबस्क्राईब करा. आणि ज्यांना कोणाला गोचर वर्गांसाठी ऍडमिशन घ्यायची आहे त्यांनी आवर्जून त्या वर्गाने ऍडमिशन घ्या. तोपर्यंत नमस्कार. श्रीराम.